बडालांकलगी येथे आता जी 40 एकर जमीन दिलेली आहे ती अतिशय दाट जंगल आहे आणि गेले 2-3 महिने तिथं कटिंग चाललेलं आहे आणि ती जमीन अलॉटमेंट झालेली आहे। खरं म्हणजे तहसीलदारनी हे सगळं बघितलं तर आम्हाला वाटतं की ते कागदावर सरकारी जागा कुठं हे चेक करून ती जमीन दिलेली आहे, स्पॉट इन्स्पेक्शन झालेलं नाही आहे। आणि त्याच्याच बाजूला 1 किलोमीटर अंतरावर 67 एकर ओपन लँड आहे, तिथं काय जाग्यावर झाडं नाहीत, काय नाही आहे, सरकारी जागा आहे, ती जागा देऊ शकले असते। पण इथं अशा पद्धतीनं चुकीचं काम केल्यामुळे ही जाट जंगल असलेली जमीन ह्या सोलार प्लांटला दिलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की गेल्या 2-3 महिन्यामध्ये 8 ते 10 हजार झाडं, त्याच्यामध्ये चंदनासारखी मौल्यवान झाडं आहेत, त्याचं पूर्ण कत्तल केलेली आहे। आणि जेव्हा लोकांनी आवाज उठवल्यानंतर अधिकारी तिथं येतात, फॉरेस्ट अधिकाऱ्यांचं परमिशन त्या कंपनीनं घेतलेलं नाही आहे। असं असताना फॉरेस्ट अधिकाऱ्यांना व्यवस्थित कारवाई होत नाही आहे, तहसीलदार फोन उचलत नाही आहे, तिथं जाग्यावर येत नाही आहेत, जिल्हाधिकारीसुद्धा वेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट देत आहेत। पण ह्याचा आम्ही निषेध करतो। पहिल्यांदा ज्या तहसीलदार ऑफिसला संबंधित अधिकारी ज्यांना ही जमीन द्यायचा अधिकार असतो, चुकीची जमीन दिल्याबद्दल, झाडं तोडल्याबद्दल त्यांच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे। दुसरं, फॉरेस्ट ऑफिसरनी परमिशन नसताना ही जी कत्तल झालेली आहे त्यांच्यावर त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे आणि इथलं जे RFO आहे त्याच्यावर पण ॲक्शन झाला पाहिजे, कारण त्यांची ती जबाबदारी होती, त्यांच्यावर पण ॲक्शन झाली पाहिजे। आणि येत्या 2-4 दिवसामध्ये जर याच्याबद्दल योग्य सोल्युशन नाही मिळालं तर आम्ही पुन्हा DC ऑफिसला घेराव घालणार। आमची एकच मागणी आहे, आता जी अलॉटमेंट झालेली आहे त्यातली 40 एकरपैकी जवळपास 15 एकर जाग्यामध्ये झाडं कत्तल झालेली आहेत। जर आम्ही गप्प बसतो तर उरलेले पण जवळपास 15-20 हजार झाडांची कत्तल होणार आहे, हे थांबवावं। दुसरी ज्या बाजूला जी बंजर भूमी आहे ती भूमी त्यांनी अलॉटमेंट करावी, ही आमची मागणी आहे।